सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पाठामध्ये लोकसंख्या संघटनावर किंवा लोकसंख्येच्या संरचनेवर विविध प्रकारचे घटक परिणाम करतात किंवा त्याच घटकांना लोकसंख्या संघटनाचे घटक म्हणतात हे आपण बघितलं। आपल्या आजच्या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये आपण दुसऱ्या प्रकरणातील लोकसंख्येशी निगडित असलेला दुसरा घटक अभ्यासणार आहोत। त्याचं नाव आहे, त्या घटकाचं नाव आहे स्थलांतर, मायग्रेशन। स्थलांतरमध्ये जनरली पुरातन काळापासून जेव्हापासून मानवाचा जन्म झाला तेव्हापासून ते आजपर्यंत मानव एक जागा सोडून दुसऱ्या जागेवर जातोय। जस्ट म्हणजे एक जागा सोडून दुसरीकडे गेला की त्याला आपण स्थलांतर म्हणतो, स्थानांतर म्हणतो। एक ठिकाण बदलून दुसऱ्या ठिकाणी, एक जागा बदलून दुसऱ्या जागी, एक प्रदेश बदलून दुसऱ्या प्रदेशात, एक गाव बदलून दुसऱ्या गावात, एक शहर बदलून दुसऱ्या शहरात किंवा शहरातून गावात, अशा पद्धतीने देशातून दुसऱ्या देशात, खंडातून दुसऱ्या खंडात, अशा विविध प्रकारे माणसाने थोडीशी हालचाल केली, सिंगल असो किंवा तो समूहाने असो, एकत्रित असो, त्याने हालचाल केली की त्याला आपण स्थलांतर असं म्हणतो। जनरली पुरातन कालापासून हीच कन्सेप्ट आहे। स्थलांतर म्हणजे एक जागा सोडणे, दुसऱ्या जागेवर जाणे। मग तो काही वेळेस व्यक्ती सकाळी जातो, संध्याकाळी घरी येतो काम करून, विद्यार्थी शाळेत जातो, घरी येतो, किंवा अपडाऊन करतो, एक ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जातो, एका गावातून दुसऱ्या ठिकाणी जातो। अशा पद्धतीने तो विद्यार्थी देखील तात्पुरतं स्वरूपाचं स्थलांतर करतो, म्हणजे त्याचं स्थान, कायम निवासाचं स्थान सोडून तो तात्पुरतं शिक्षणासाठी दुसरीकडे जातो। काही लोक शेती नापीक असेल तर ती नापीक जमीन सोडून दुसरीकडे सुपीक शेती किंवा सुपीक जमीन शोधण्यासाठी स्थलांतरित होतात। काही लोक उच्च शिक्षणासाठी जातात, काही लोक व्यापारासाठी जातात, काही लोक पैसा कमवण्यासाठी जातात, काही लोक रोजगार मिळवण्यासाठी, नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी एक जागा सोडून दुसऱ्या जागेत किंवा एक ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जातात। पुरातन कालापासून आपण असंच म्हणत आलो। पूर्वीचा जो काळ होता त्यावेळेस लोक गटागटाने किंवा टोळ्याने राहायचे, ते टोळ्यांसहित आपलं स्थलांतर करायचे। म्हणजे जंगलात राहायचे, जंगलातून दुसऱ्या जंगलात, तिसऱ्या जंगलात, किंवा जंगलातच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अशी जागा चेंज करायचे, म्हणजे जागा बदलत राहायचे। म्हणून पुरातन काळापासून, म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, मानवाचा जन्म झाला तेव्हापासून मानव एक जागा सोडून दुसऱ्या जागेवर जातो असं जनरली आपण म्हणत असलो तरी सुद्धा स्थलांतराचा लोकसंख्या तज्ज्ञ, ज्याला आपण म्हणतो केनेथ कोमेयर, याने विस्तृत स्वरूपाची स्थलांतराची व्याख्या सांगितलेली आहे की ज्यात पुरातन कालापासून आजपर्यंत चालत आलेल्या सगळ्या कन्सेप्ट समाविष्ट होतात। म्हणून केनेथ कोमेयरच्या स्थलांतराच्या व्याख्याला सर्वसमावेशक किंवा व्यापक स्वरूपाची व्याख्या असं संपूर्ण जगभर मानलं जातं। केनेथ कोमेयरने आपल्या व्याख्यामध्ये म्हटलेलं आहे, व्यक्ती किंवा व्यक्ती समूह, एक सिंगल व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती, व्यक्ती समूह यांचं एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे, म्हणजे एक ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणाकडे, एक गाव सोडून, एक प्रदेश सोडून, अशा पद्धतीने काही पण असेल तो घटक, ते सोडून दुसऱ्या ठिकाणी, त्यानंतर एक राजकीय सीमा ओलांडून दुसऱ्या राजकीय सीमेमध्ये, म्हणजेच काय, प्रत्येक गावाला सीमा असते, प्रत्येक तालुक्याची सीमा असते, जिल्ह्याची सीमा असते, राज्याची सीमा असते, देशाची सीमा असते। प्रत्येक जो घटक नेमून दिलेला आहे त्या प्रत्येक घटकाची एक सीमा असते, राजकीय हद्द असते। त्या हद्दीच्या बाहेर जाणे म्हणजे गाव सोडून दुसऱ्या गावात, तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात, जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, देशातून दुसऱ्या देशात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, जस्ट राजकीय सीमा ओलांडून कमी किंवा जास्त कालावधीसाठी, कमी किंवा जास्त कालावधी, म्हणजे मी जसं सांगितलं, सकाळी जाणे, काम करून घरी येणे, सकाळी जाणे, शाळा करून घरी येणे, सकाळी जाणे, कुठल्या तरी कामानिमित्त जाणे, परत घरी येणे, किंवा एका दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी मीटिंग कॉन्फरन्ससाठी जाणे, आठवडाभरासाठी जाणे, घरी येणे, महिन्यासाठी जाणे, घरी येणे, वर्षभरासाठी जाणे, घरी येणे, एखादा कोर्स असेल 2 वर्षाचा 4 वर्षाचा, तो कोर्स करून घरी येणे, अशा पद्धतीने
कमी किंवा अधिक म्हणजे कमी कालावधी किंवा जास्त कालावधी अशा पद्धतीचा तो एक भाग सोडून किंवा एक राजकीय सीमा सोडून दुसऱ्या राजकीय एक राजकीय सीमा ओलांडून दुसऱ्या भागात जातो. कालावधी कमी किंवा जास्त असं दिलेलं आहे आणि त्यात एक शब्द वापरलेला आहे कायम स्वरूपाचे स्थलांतर. कायमचे म्हणजे तात्पुरतं जाणे, सकाळी जाणे संध्याकाळी येणे, वर्षभरासाठी विशिष्ट कोर्स करण्यासाठी जाणे, वर्ष 2 वर्षासाठी 4 वर्षासाठी जाणे किंवा एक देश एक भाग एक गाव एक जिल्हा एक तालुका सोडून कायमचं दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या तालुक्यात दुसऱ्या गावात किंवा दुसऱ्या देशात स्थायिक होणे म्हणजे कायमचं स्थलांतर. यात केनेथ कोमेरने सगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट एकत्र केलेले आहेत एकाच व्याख्येमध्ये. म्हणून स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाने एक भाग सोडून दुसऱ्या भागात एक राजकीय सीमा सोडून दुसऱ्या राजकीय सीमेत अल्प दीर्घ किंवा कायमस्वरूपी केलेलं स्थलांतर त्याला स्थलांतर असे म्हणतात. कायम स्वरूपाचं स्थानांतर म्हणजे स्थान सोडून दुसऱ्या स्थानात जाणे, एक ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणे त्याला स्थलांतर असे म्हणतात. स्थलांतर हा घटक लोकसंख्या बदलातला, लोकसंख्या स्थित्यंतर म्हणजे काय थोडक्यात बदल, लोकसंख्या बदलातला एक महत्त्वाचा घटक आहे. या डेमोग्राफिक ट्रान्झिशन मॉडेलनुसार लोकसंख्येची स्थित्यंतरे पुरातन काळापासून ते आजपर्यंत घडत आली. आता हल्लीची परिस्थिती अशी झालेली आहे, कोविड-19 किंवा कोरोना व्हायरसमुळे लोकांचं स्थित्यंतर मोठ्या प्रमाणावर घडतंय. जिथं स्थायिक होते तिथून सुद्धा ते दुसऱ्या देशात जायला लागले आणि तिथली लोकसंख्या त्यामध्ये बदल व्हायला लागला, जिथून आले तिथं बदल व्हायला लागला. अशा पद्धतीने स्थित्यंतरे घडायला लागतात. मग इथून मग अशा आपत्ती ज्याला आपण विषाणूजन्य आपत्ती म्हणतो त्या आपत्ती आल्या असाव्यात, त्यावेळेस पण असंच काहीतरी झालं असावं. म्हणून लोकसंख्या स्थित्यंतरातील स्थलांतर, कारण कुठलीही आपत्तीला तोंड द्यायचं असेल एकतर त्या ठिकाणी केअरफुली राहणे किंवा तो भाग सोडून सुरक्षित ठिकाणी जाणे म्हणून स्थलांतर असं म्हटलं. म्हणून त्याला म्हटलेलं आहे की लोकसंख्या स्थित्यंतरातला स्थलांतर हा अतिशय महत्त्वाचा घटक मानला गेलेला आहे. जनरली आपण म्हणतो जे लोक भटके जीवन जगतात ते नेहमी स्थलांतर करतात. ते आपल्या कुटुंबाला घेऊन जातात, ते आपल्या सोबत असलेले पशु प्राणी जे काय असेल त्यांना घेऊन भटकत असतात. एखाद्या ठिकाणी ते तात्पुरते थांबतात. त्यांचं स्थलांतर ते कायम करतात पण तात्पुरतं असतं. जसं हिमालयीन पायथ्याशी लोक येतात, परत बर्फ वितळायला लागलं की हिमालयाच्या माथ्याकडे जातात. ट्रान्स ह्युमन्स ज्याला आपण ऋतुकालिक स्थलांतर म्हणतो, तात्पुरतं एका ऋतूपुरतं. किंवा विविध भागामध्ये आपल्या गुरांना घेऊन गुरांचं पालन पोषण करण्यासाठी 2 महिने 4 महिन्यासाठी जातात, परत आपल्या गावी येतात. ऊस तोड करणारे मजूर जातात, परत आपल्या गावी येतात. म्हणजे काय तात्पुरतं स्थलांतर करतात. मग असं एक कन्सेप्ट आहे, भटके लोक नेहमी तात्पुरत्या स्वरूपाचं स्थलांतर करतात. म्हणजे एका ठिकाणी ते स्थायी होत नाही. त्याला शब्दच वापरलेला आहे अस्थायी किंवा भटके. भटके म्हणजे काय कायम स्थलांतरित होत राहणे आणि तेही तात्पुरत्या स्वरूपात असा त्याचा अर्थ काढला जातो. हाच अर्थ स्थलांतराला अभिप्रेत आहे. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 20व्या शतकापासून ते आतापर्यंत बरीचशी वाहतुकीची साधने आलीत. ह्याच्यापूर्वी काय असायचं, वाहतुकीची साधने खूप कमी होती किंवा नव्हती, म्हणून चालत जायला लागायचं, पशूंचा वापर करायला लागायचं, उंटाचा वापर करायचे किंवा घोड्यांचा वापर करायचे, त्यानुसार स्थलांतर व्हायचे. परंतु विविध वाहतुकीची साधने आलीत आणि स्थलांतर करणं लोकसंख्येला काय झालं सोपं झालं. उंटाच्या माध्यमातून समजा एक कुटुंब स्थलांतरित होत असेल, आता वाहतूक साधनाच्या माध्यमातून एकाच व्हेकलमध्ये एकाच वाहतुकीच्या साधनामध्ये 50-50 लोक बसतात. म्हणजे स्थलांतर 50 लोकांचं स्थलांतर आज एकदाच व्हायला लागलं. म्हणून स्थलांतर ही प्रक्रिया वाहतूक साधनांमुळे सोपी झाली. मात्र वाहतूक साधनांमुळे सोपी झाली असली तरी सुद्धा लोकसंख्या ही डडमडली. लोकसंख्येमध्ये समतोल राहिला नाही, लोकसंख्येमध्ये असमतोल दिसतो. संपूर्ण जगाचं जागतिक लोकसंख्या वितरण आपण पहिल्या प्रकरणामध्ये बघितलं, त्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की जागतिक लोकसंख्येचं वितरण हे असमान आहे. कशामुळे? याच्यामुळे वाहतूक साधनांचं संशोधन कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त अंतर गाठता येतं. जास्तीत जास्त अंतर गाठता येतं म्हणून
एकाच साधनामध्ये अनेक लोक स्थलांतरित होतात, म्हणून तिकडचे पॉप्युलेशन बदलते, इकडची पॉप्युलेशन बदलते, म्हणून नेहमी लोकसंख्येचं जागतिक वितरण हे असमान किंवा विषम स्वरूपाचं राहतंय. हे पहिल्या प्रकरणात आपण बघितलंय. लोकसंख्येतला असमतोल निर्माण होतो किंवा लोकसंख्येतला समतोल ढासळतो. कोणामुळे? स्थलांतरामुळे. हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. यात एक छोटंसं मॉडेल दिलेलं आहे, आपल्या पुस्तकात पण दिलेलं आहे. स्थलांतराचे अपसरणात्मक घटक अपकर्षणात्मक घटक आणि आकर्षणात्मक घटक असे दोन घटक आहेत. अपकर्षण म्हणजे काय? दुसरीकडे पाठवणे. दुसरीकडे म्हणजे एका ठिकाणी त्याला योग्य स्वरूपाची जमीन नसेल, हवामान नसेल किंवा कोणी सक्ती केली असेल तर त्याला तो भाग सोडावा लागतो. आणि जो भाग त्याला आकर्षित करेल, म्हणजे जिथं योग्य हवामान असेल, लोक चांगले असतील, समाज चांगला असेल, सामाजिक संघर्ष जवळपास नसतील वगैरे वगैरे असे काय, किंवा रोजगाराच्या संधी असतील, असा भाग त्याला आकर्षित करतो. आकर्षित भाग म्हणजे काय? लोकांना घेणारा प्रदेश. आणि अपकर्षित भाग म्हणजे काय? देणारा प्रदेश. म्हणजे इथून जातात, इकडे आकर्षित होतात. जगातलं मुंबई हे आर्थिक राजधानीचं शहर आहे, ते जगातल्या असंख्य लोकांना आकर्षित करतं. म्हणजे मुंबईकडे होणारं स्थलांतर, आर्थिकदृष्ट्या होणारं स्थलांतर हे जगात सर्वात जास्त आहे. हे आपल्याला अपकर्षण आणि आकर्षण या दोन घटकाच्या माध्यमातून बघता येतं. अपकर्षण म्हणजे ज्या घटकांमुळे व्यक्ती स्थलांतर करायला प्रवृत्त होते, आणि आकर्षण म्हणजे जे घटक व्यक्तीला स्थलांतर करायला प्रवृत्त करतात. असे दोन अर्थ त्याचे काढले जातात. म्हणून आकर्षण म्हणजे काय? इथं मॅग्नेटचं सिम्बॉल दिलेलं आहे. एक प्रकारे मॅग्नेट जसा खेचतो तशा पद्धतीने तो भाग व्यक्तींना खेचतो, त्या लोकांना खेचतो, लोकांना आकर्षित करतो. मग या मॅग्नेटकडे हे लोक आकर्षित होतात. असे मॅग्नेटचे भाग म्हणजे काय? मुंबई असेल, टोकियो असेल किंवा न्यूयॉर्क वगैरे असे मोठे मोठे शहरं असतील जगातली, की त्या ठिकाणी भरपूर रोजगाराच्या संधी असतात, म्हणून लोक तिकडं आकर्षित होत असतात. अशा पद्धतीने स्थलांतराच्या बाबतीत या दोन घटकांचा विश्लेषण आपल्याला या ठिकाणी करता येते. जनरली स्थलांतर ही एक प्रक्रिया आहे. जी व्यक्ती स्थलांतर करते तिला स्थलांतरित व्यक्ती म्हणतात. आता स्थलांतर करणारे लोक भरपूर असतात, परंतु त्यांच्याकडून ती प्रक्रिया घडते कळत न कळत. काही लोक स्वतःहून इच्छेने, स्वइच्छेने स्थलांतर करतात, काही लोक तात्पुरतं करतात, काही लोक हंगामी करतात, काही लोक कायम स्वरूपाचं करतात, काहींना सक्ती केली जाते, काही स्वखुशीने करतात. मग त्या व्यक्ती सगळ्या काय असतात? स्थलांतरित व्यक्ती असतात. ज्याच्या माध्यमातून स्थलांतर घडतंय तिला स्थलांतरित व्यक्ती म्हणतात. ते हंगामी, कायम, सक्तीने किंवा स्वखुशीने असतं. हंगामी म्हणजे काय? विशिष्ट कालावधीपुरतं. कायम म्हणजे परमनंटली. सक्ती केली जाते म्हणजे काय? सामाजिक संघर्ष निर्माण झाला असेल, राजकीय संघर्ष निर्माण झालेला असेल, किंवा तो एरिया राहण्यासाठी योग्य नसेल, किंवा भांडण असतील तर ते लोक मारून वगैरे राजकीय सक्ती किंवा सामाजिक सक्ती किंवा संघर्षातून, किंवा कधी कधी शासकीय सक्ती, जसं आपण म्हणतो नर्मदा डॅम स्थापन करायच्या वेळेस लोक विस्थापित झाले, म्हणजे ती शासकीय सक्ती झाली, शासनाने ते केलंय. परंतु आपल्या राज्यातून, महाराष्ट्रातून यूपी बिहारकडे लोकांना पाठवण्यासाठी केली गेलेली सक्ती, थोडक्यात त्याचा इथं काही संबंध नाही, परंतु तो एक प्रकारचा संघर्ष होता, ते एक भांडण होतं, सामाजिक संघर्ष होता. मग लोक सक्तीने त्या तिकडच्या लोकांना महाराष्ट्र सोडावा लागला. आत्ताची परिस्थिती, आता लोक स्वखुशीने गेलेत, आताच्या आजारामध्ये लोक स्वखुशीने गेलेत, आणि काहींना शासकीय स्वरूपाची सक्ती करण्यात आली. आपणही शासकीय सक्तीमध्ये आज वावरतोय. शासनाने नियम घालून दिलेत, त्या नियमानुसार आपण आज वावरतोय, त्या नियमानुसार आपण आज वागतोय. म्हणजे ही सक्ती कुठल्याही माध्यमातून असू शकते, किंवा स्वखुशीने देखील लोक स्थलांतरित होतात. ह्याचे हे 4 प्रकार खाली दिलेले आहेत. ग्रामीणकडून नागरीकडे, ग्रामीणकडून ग्रामीणकडे, नागरीकडून नागरीकडे, नागरीकडून ग्रामीणकडे. थोडक्यात किमान ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेकडून शहरी भागातील अर्थव्यवस्थेकडे लोक आकर्षित होतात. गावात 7वी पर्यंत
शाळा असेल तर 8वी पासून नागरी भागाकडे लोक विद्यार्थी जातात. गावात 10वी पर्यंत शाळा असेल तर 11वी पासून नागरी भागात जातात. गावात 12वी पर्यंत शाळा असेल तर उच्च शिक्षणासाठी शहरी भागाकडे नागरी भागाकडे विद्यार्थी जातात. गावात एखादा व्यवसाय सुरू केला, शेती बाबतीत खतांचा असेल, बी बियाणांचा असेल किंवा संगणकाचा असेल, कुठलाही व्यवसाय सुरू केला, तो नीट चालत नसेल तर नागरी भागाकडे ते लोक जातात. कारण नागरी भागामध्ये शहरी भागामध्ये भरपूर लोकसंख्या असते, विविध सुविधा असतात आणि जास्त प्रमाणात फायदा होतो. एक एक्झाम्पल, ग्रामीण भागात आपण 10 रुपये पाव किलोने एखादी भाजी घेतली तर नागरी भागात ती आपल्याला 20 रुपये पाव किलोने मिळते. परंतु ग्रामीण भागात 100 रुपये दिवसाला एखादी व्यक्ती कमवत असेल तर शहरी भागात तो दिवसाला 1000 रुपये कमवतो. हा फरक आहे. म्हणून किमान ग्रामीण अर्थव्यवस्थेकडून लोक शहरी अर्थव्यवस्थेकडे जातात. किमान 10%, 20%, 25% लोक नागरी अर्थव्यवस्थेकडे जातात. कारण नागरी अर्थव्यवस्था काय करते, त्यांना आकर्षित करते. ते स्थलांतर असंच असतं, हंगामी, कायम, सक्ती, स्वखुशी, अशाच पद्धतीने असतं. दुसरा प्रकार दिलेला आहे ग्रामीण भागातून ग्रामीण भागाकडे, म्हणजे एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यात. शेतकऱ्याला शेतीमध्ये पिकत नसेल तर तो या गावातली शेती विकून दुसऱ्या गावात सुपीक स्वरूपाची शेती घेतो. एक कायमचं वास्तव्याचं ठिकाण सोडून एखाद्या मुलीचा विवाह जवळच्या गावात जुळलेला असेल तर ती कायमचं वास्तव्य सोडून दुसऱ्या गावात जाते, सासरी जाते. ग्रामीण टू ग्रामीण अशा पद्धतीने जास्त प्रमाणात विवाह संबंध जुळतात. म्हणून त्या व्यक्तीला, त्या मुलीला आपलं गाव सोडून, माहेरचं ठिकाण सोडून कायम सासरच्या ठिकाणी राहायला जावं लागतं. किंवा काही लोक आपल्या गावात पाण्याचं दुर्भिक्ष असेल, दुसऱ्या गावात पाणी बऱ्यापैकी असेल तर तिथं जातात तात्पुरतं, हंगामी, स्वखुशीने वगैरे. काही वेळेस एखाद्या गावामध्ये सामाजिक संघर्ष असतील तर दुसऱ्या गावामध्ये तो राहायला जातो. म्हणजे एका गावात ज्या सुविधा नसतील त्या जवळच्या दुसऱ्या कुठल्या तरी गावात असतील तर त्या ठिकाणी लोक काय होतात, ह्या माध्यमातून स्थलांतरित होत असतात. नागरी टू नागरी हे एक दिलेलं आहे, म्हणजे एका शहराकडून दुसऱ्या शहराकडे, जसं आपण म्हणतो मुंबईकडून पुण्याकडे होणारं स्थलांतर हे नागरी टू नागरी आहे. पुण्याकडून मुंबईकडे होणारं स्थलांतर हे पण नागरी टू नागरी आहे. त्यानंतर बेंगलोरकडून मुंबईकडे होणारं, त्यानंतर मुंबईकडून कोलकात्याकडे होणारं, मुंबईकडून चेन्नईकडे होणार. एका शहराकडून दुसऱ्या शहराकडे, एका शहराकडून दुसऱ्या शहराकडे, म्हणजे एखाद्या शहरामध्ये जागेचे भाव वाढले असतील, त्या शहरामध्ये जास्त पैसे देऊन पण कमी जागा उपलब्ध होत असेल आणि तेवढ्याच पैशात दुसऱ्या शहरामध्ये जास्त जागा उपलब्ध होत असेल तर ती लोक अशा ठिकाणी स्थलांतरित होत असतात. म्हणजे एक शहर सोडून दुसऱ्या शहरात त्यांना सुविधा प्राप्त झाल्या की ते लोक त्या ठिकाणी स्थलांतरित होत असतात. आणि शेवटचा मीडिया किंवा शेवटचं माध्यम दिलेलं आहे नागरीकडून ग्रामीणकडे. हे रेअर प्रमाण असतं शहर सोडून गावात जाणे. ज्या व्यक्ती शहरी भागामध्ये रोजगारासाठी असतात, कामानिमित्त असतात किंवा सेवा देत असतात, सेवा निवृत्त झाल्यानंतर म्हणजे रिटायर झाल्यानंतर ते आपल्या गावाकडे जातात, ग्रामीण भागामध्ये, खेडेगावामध्ये. किंवा एखादी व्यक्ती शहरात राहते, त्याची शेती गावात असते, तो दररोज जाऊन येऊन शेती करतो, दररोज जाऊन येऊन शेती करीत असतो. अशा पद्धतीने नागरी भागातून किंवा शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये स्थलांतर लोकांचे घडत असते. हे करत असताना तो सिंगल किंवा त्याच्यासोबत कोणाला तरी म्हणजे समूहाने अशा पद्धतीने तो जात असतो. कारण शेती, शिक्षण, व्यापार, रोजगार, पैसा कमवणे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. या सगळ्या गोष्टी यात समाविष्ट होत असतात. हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता इथं एक मॉडेल दिलेलं आहे शहरी भागातलं स्थलांतर. एका शहराकडून दुसऱ्या शहराकडे वेगवेगळ्या व्हेकलने ते जातं. जवळचं शहर असेल तर 2 व्हीलर, 4 व्हीलर किंवा शासकीय स्वरूपातले व्हेकल्स असतील. अशा पद्धतीने शहरी भागात सुद्धा सकाळी व्यक्ती जाते, आपली ड्युटी करून घरी येते, तात्पुरतं स्वरूपाचं स्थलांतर. सकाळी व्यक्ती जाते दुसऱ्या शहरात, संध्याकाळी आपल्या घरी येते. सकाळी व्यक्ती गावात जाते, शेतीचं कामकाज करून संध्याकाळी घरी येते. अशा पद्धतीचं हे स्थलांतर घडत असतं. त्याच सोबत दुसरी जी स्लाइड आहे हे ग्रामीण भागात आलेले, म्हणजे शहरातून ग्रामीण भागात वेगवेगळ्या व्यवसायासाठी, मग ते कपड्याचे असतील, स्वेटरचे असतील आणि सीझननुसार वेगवेगळे व्यवसाय असतील. हे शहरी भागात गावाकडून शहरात आलेले लोक
शहरी भागात आलेलं, म्हणून याला ग्रामीण शहरी स्थलांतर असं संबोधलं जातं. म्हणजे ग्रामीण भागातून शहरी भागात होणारं स्थलांतर हे पण त्या 4 माध्यमातून होते. हंगामी होतंय, स्वखुशीने होतंय, सक्तीने होतंय किंवा कायम स्वरूपाचं होतंय. तशाच पद्धतीने हे स्थलांतर होत असते. त्यानंतर स्थलांतर ॲक्च्युअल जे 4ही माध्यमातून जरी होत असलं तरीसुद्धा त्याचं वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे दिलेलं आहे. स्थलांतराचे प्रकार आपण त्याला संबोधत असतो. यामध्ये प्रादेशिक वर्गीकरणात देशांतर्गत आणि आंतरदेशीय किंवा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय, त्यालाच अंतर्गत आणि बाह्य स्थलांतर असं म्हटलं जातं. दुसरं दिलेलं आहे कालावधीनुसार, अल्पकाळासाठी केलेलं, दीर्घकाळासाठी केलेलं आहे. तिसरं दिलेलं आहे हेतू किंवा उद्दिष्टानुसार, इच्छेनुसार केलेलं, इच्छा नसताना केलेलं. हे मुख्य प्रकार आहेत. याचे उपप्रकार भरपूर आहेत, ते आपण पुढे बघणार आहोत. यातला पहिला जो प्रकार दिलेला आहे प्रादेशिक स्थलांतर, प्रदेशानुसार केलेलं स्थलांतर, याचा आपण थोडक्यात या ठिकाणी अभ्यास करू. अंतर्गत किंवा देशांतर्गत स्थलांतर याची एक कन्सेप्ट आहे. आपली हद्द, आपलं गाव असेल, गावाची सीमा ओलांडून, तेच तालुका, जिल्हा, राज्य यांची सीमा ओलांडून, किंवा देशाची सीमा म्हणजे गावापासून देशापर्यंत बाहेर न जाणे म्हणजे काय, आपल्या आपल्या देशात. देश, त्या देशात राज्य असतात, त्या राज्यात जिल्हे असतात, जिल्ह्यांमध्ये तालुके असतात, तालुक्यांमध्ये गाव असतात आणि प्रत्येकाला सीमा असते, प्रत्येकाला हद्द असते. ती हद्द ओलांडत नाही. म्हणजेच काय, अंतर्गत स्थलांतरामध्ये देशाच्या बाहेर न जाणे, देशाच्या बाहेर न जाणे, देशाची सीमा ओलांडत नाही. देशाची सीमा न ओलांडता आपल्या देशातच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका गावातून दुसऱ्या गावात, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात झालेलं स्थलांतर, होणारं स्थलांतर म्हणजे अंतर्गत किंवा देशांतर्गत स्थलांतर होय. अशी आपल्याला याची कन्सेप्ट मांडता येते. देशांतर्गत स्थलांतरामध्ये आपण जनरली आपल्याच देशाचं एक्झाम्पल बघतो. आपल्याच देशामध्ये, भारतातच इतर राज्यांकडून, इतर भागांकडून, इतर शहरांकडून मुंबईकडे होणारं स्थलांतर. मुंबई हे जागतिक आर्थिक राजधानीचं शहर आहे, म्हणून जगभरातून या ठिकाणी मास मायग्रेशन होते. कामानिमित्त जगातले सगळे लोक ॲक्च्युअल सिंगापूरकडे मास मायग्रेशन आहे, परंतु मुंबई हे आर्थिकदृष्ट्या लोकांना आकर्षित करणारं शहर आहे. म्हणून भारतातल्या प्रत्येक राज्यातून मुंबईकडे होणारं स्थलांतर, याला हे आपण देशांतर्गत स्थलांतरासाठी किंवा अंतर्गत स्थलांतरासाठी एक एक्झाम्पल, आयडियल एक्झाम्पल म्हणून संबोधू शकतो. याच्या अपोजिट दुसरा प्रकार जो दिलेला आहे प्रदेशानुसार स्थलांतरामधला, बाह्य किंवा आंतरराष्ट्रीय स्थलांतर. याच्या अपोजिट काय असणार, देशाची सीमा ओलांडून दुसऱ्या देशात जाणे. एका देशातून दुसऱ्या देशात, मग तो खंडात असो, आशिया खंडात असो, अमेरिका खंडात असो, युरोपमध्ये असो किंवा आफ्रिका खंडात असो, कुठल्याही खंडात असो, देशाची सीमा ओलांडणे हा अर्थ याला अभिप्रेत असतो. बाह्य किंवा आंतरराष्ट्रीय स्थलांतराला आपल्या देशाची सीमा ओलांडणे हा अर्थ अभिप्रेत असतो. मग ती जलमार्गाने असो, विमान मार्गाने असो, जमीन मार्गाने असो आणि कुठल्या मार्गाने असो, त्याला देशाची सीमा ओलांडणे अभिप्रेत असते. आता याचं उदाहरण दिलेलं आहे आपल्या देशातून दुसऱ्या देशात अनेक कारणांमुळे. अनेक कारणं म्हणजे जनरली काय असेल, बिझनेससाठी गेलेले असतील, नोकरीसाठी गेलेले असतील, विविध सेवा देण्यासाठी गेलेले असतील. जनरली आपण म्हणतो सिंगापूरला लोक दररोज पहाटे 4 वाजता जातात आणि रात्री 10 वाजता ड्युटी करून घरी येतात. म्हणजे अशा पद्धतीने जे स्थलांतर आहे तात्पुरत्या स्वरूपाचं स्थलांतर. काही लोक एखादं डॉक्टरेट किंवा काहीतरी पदवी घेण्यासाठी, शिक्षणासाठी जातात, उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या देशातल्या युनिव्हर्सिटीमध्ये जातात. तो एक हंगाम असतो, हंगामापुरता, म्हणजे थोडंसं दीर्घकाल, एका दिवसाचा नाही, पण तो कोर्स पूर्ण होईपर्यंत ते जातात आणि परत आपल्या देशात येतात. आणि काही कायमस्वरूपी तिकडं सेटल होतात दुसऱ्या देशामध्ये. म्हणजे आपल्या देशातून दुसऱ्या देशात ती लोक कायमस्वरूपी सेटल होतात, कायमचे त्या ठिकाणी तिथलं नागरिकत्व मिळवतात आणि त्या देशात राहतात. त्याला कायमचं स्थलांतर असं म्हटलं जातं. म्हणजे हे दोन्ही जे प्रकार आहेत हे
तात्पुरते होतात, कायमचे होतात, हंगामी होतात, सक्तीचे होतात, स्वखुशीने होतात, इच्छेने होतात, इच्छा नसताना होतात. काही ठिकाणी काही देशामध्ये काही नैसर्गिक आपत्ती सारख्या येत असतील तरी लोक देश सोडून दुसरीकडे जातात. काही ठिकाणी सामाजिक संघर्ष सारखा होत असेल एखाद्या देशामध्ये तरी लोक देश सोडून दुसरीकडे जातात. मग ते जे तात्पुरतं, हंगामी, कायमचं, दीर्घकालीन, अल्पकालीन, इच्छा नसताना, इच्छा असताना, हे सगळे प्रकार याच्यामध्ये समाविष्ट केले जातात. तर स्थलांतराचे प्रदेशाशिवाय उद्दिष्टानुसार किंवा हेतूनुसार कालावधीनुसार जे प्रकार आहेत ते आपण पुढच्या तासिकेला बघू. ओके.